Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. सुप्रिया सुळे यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती. सुजात आंबेडकर सुद्धा या सगळ्यावर व्यक्त झाले होते आणि सोशल मीडियावर सुद्धा या सगळ्यावर चर्चा सुरू झाली होती. आता सुप्रिया सुळे कॉन्क्लेव्हमध्ये काय म्हणाल्या होत्या? NDTVचं एक कॉन्क्लेव्ह होतं, त्याच्यामध्ये त्यांना काही आरक्षणावर प्रश्न विचारण्यात आले होते. त्याच्यावर ते काय म्हणाले हे आपण पाहणारच आहोत. पण इंडिया टुडेशी खास संवाद साधला सुप्रिया सुळे यांनी. आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे आणि त्यांचं जे स्टेटमेंट होतं, ज्याच्यावरनं जो वाद होतोय त्याच्यावर त्यांना काही स्पेसिफिक प्रश्न विचारण्यात आले आणि त्याच्यावरनं जो वाद होतोय त्यांना नेमकं आरक्षणाबद्दल काय म्हणायचं होतं हे सगळं समजावून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. इंडिया टुडेला त्यांनी खास मुलाखत दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आरक्षणाच्या प्रश्नांवर ते काय म्हणालेत हे आपण समजावून घेऊयात. आम्ही त्यांना आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्या स्टेटमेंटवर विचारलं होतं. त्यांना विचारलं की आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय आहे, कारण तुमच्या स्टेटमेंटमुळे सध्या वाद होतोय, तुमची या सगळ्या संदर्भातली भूमिका काय असं त्यांना विचारलं होतं. तर सुप्रिया सुळे याच्यामध्ये म्हणतायत की मी स्पष्ट करू इच्छिते की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं पालन करतो. हा देश कोणाच्या विचारावर नाही तर संविधानावर चालतो. आपण बाबासाहेबांच्या विचारांनी चालूयात. माझा मुद्दा माझ्या मुलांपर्यंत मर्यादित होता. म्हणजे त्या कॉन्क्लेव्हमध्ये त्यांनी जो मुद्दा मांडला तो केवळ माझ्या मुलांपर्यंत मर्यादित होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांना दुसरा प्रश्न आम्ही विचारला, तो म्हणजे तुमचा जातीवरून देण्यात येणाऱ्या आरक्षणावर विश्वास आहे का, असा स्पेसिफिक प्रश्न हा सुप्रिया सुळे यांना विचारला. त्याच्यावर त्यांचं म्हणणं होतं की ही गरज आहे. महाराष्ट्रात ऑनर किलिंग होत आहे. सामाजिकदृष्ट्या आपल्याला आव्हानं आहेत. आपण आपल्या प्रत्येक निर्णयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे केंद्रस्थानी ठेवायला हवेत आणि प्रत्येकाला बरोबर घ्यायला हवं. बाबासाहेबांना शिक्षण सक्तीचं हवं होतं, त्यातूनच शिक्षणाचा हक्क आला आहे. कोणाचाही हक्क हिरावून घेतला नाही पाहिजे. संविधानाप्रमाणे प्रत्येकाचे अधिकार असले पाहिजेत. आपण डेटावर जाऊयात. SC/STच्या आरक्षणावर कुठलीही चर्चा नाही आहे. त्यांना मिळायलाच हवं. आम्ही त्याचा आदरच करतो. पण धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत या आरक्षणावर चर्चा व्हायला हवी. हे आरक्षण लागू व्हावीत अशी मागणी मी अनेकदा केली आहे. माझं ते भाषण केवळ माझ्या 2 मुलांच्या बाबतीत होतं, असं स्पष्टीकरण आता सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या स्टेटमेंटवर दिलेलं आहे. सुप्रिया सुळे या NDTVच्या एका कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाल्या होत्या. युवा असं त्या कॉन्क्लेव्हचं नाव होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना आरक्षणाच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. सुप्रिया सुळे यांनी त्यांना जी उत्तरं दिली होती त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक नवीन डिबेट सुरू झालेला आहे आणि सुप्रिया सुळेंना जातीच्या आधारावर आरक्षणाच्या ऐवजी जे आर्थिक निकषांवरचं आरक्षण आहे त्याचंच ते समर्थन करतायत का, या सगळ्या संदर्भातले प्रश्न विचारले जात होते. आता त्या जे कॉन्क्लेव्ह होतं त्याच्यामध्ये नेमका वाद काय झाला होता, सुप्रिया सुळे यांना कुठले प्रश्न विचारण्यात आले होते आणि कुठल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता ते सुद्धा अगदी थोडक्यात समजावून घेऊयात. तर सुप्रिया सुळे यांना त्या कॉन्क्लेव्हमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की देशातील तरुणांसाठी आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा असावा का. त्याच्यावर सुप्रिया सुळे यांचं म्हणणं होतं की ज्या लोकांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी आरक्षण असायला हवं. मी आरक्षणाची मागणी करू शकत नाही कारण माझे पालक शिक्षित होते, मी शिक्षित आहे, माझी मुलं शिक्षित आहेत. मी जर आरक्षणाची मागणी केली तर मलाच लाज वाटेल. आरक्षणाची गरज ज्यांच्या पालकांना शिक्षण मिळालं नाही त्यांना आहे. माझी मुलं मुंबईतल्या चांगल्या शाळेत जात आहेत, त्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मुंबईमध्ये उपलब्ध आहेत. पण माझ्या मुलापेक्षा हुशार एखादा विद्यार्थी चंद्रपूरमध्ये असेल, ज्याला शिक्षणाच्या इतक्या संधी उपलब्ध नसतील, तर तो विद्यार्थी त्या संधीचा हकदार आहे, असं त्यांनी या प्रश्नावर उत्तर दिलं होतं. त्यानंतर त्यांना दुसरा प्रश्न विचारण्यात आला होता की आरक्षण आर्थिक असावं की जातीच्या आधारावर. त्याच्यावर सुप्रिया सुळेंचं उत्तर होतं ते दोघांचं कॉम्बिनेशन असावं. सरकार आरक्षणावर अभ्यास करतं, ही पद्धत शास्त्रीय असते, माहितीच्या आधारावर असते. पुढचा प्रश्न अँकरने विचारला होता तो म्हणजे महाराष्ट्रात नव्या GRमुळे 2 समाज समोरासमोर आलेत. आपण जातीच्या आधारावरील आरक्षणाचा शेवट कधी करणार आहोत, असा प्रश्न होता. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी मुख्यमंत्र्यांना अनेकदा म्हटलं आहे की हे खूप संवेदनशील विषय आहेत, त्यामुळे सगळ्या पक्षांची बैठक घ्या, सगळ्यांनी यावर चर्चा करूयात. या देशातील प्रत्येक घटकाला याबाबत विचारा ते याबाबत काय विचार करतात. यावर मुक्त चर्चा होऊ द्या. मात्र ते अनेक कामांमध्ये व्यस्त आहेत. पण मला वाटतं यावर महाविद्यालयांमध्ये समाजामध्ये चर्चा व्हायला हवी. मला इथेच पोल घ्यावासा वाटतोय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आणि त्यानंतर अँकरनी सुद्धा पोल घेतला आणि त्यांनी विचारलं की जातीच्या आधारावर कोणाला आरक्षण असायला हवं का, याच्याबद्दल कोणाची काय मतं आहेत आणि आर्थिक निकषांवर आरक्षण हवं का, याबद्दल लोक काय विचार करतात. तर तिथे जे ऑडियन्स बसला होता त्याच्यामधल्या बहुतांश लोकांनी हे
आर्थिक निकषांवर आरक्षण असावं असं अशा समर्थनार्थ हात वरते केले होते. आणि त्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की मी देवाचे आभार मानते कारण जेनझी माझ्याशी कनेक्टेड आहे असं त्या म्हणाल्या होत्या. आणि त्यांच्या या सगळ्या स्टेटमेंटमुळं हा वाद निर्माण झाला होता. आणि एकीकडे म्हटलं जात होतं की सुप्रिया सुळे या आर्थिक निकषांवर देण्यात येणाऱ्या आरक्षणावर भर देतात का, त्याचं समर्थन करतात का, आणि त्यामुळे हा सगळा वाद निर्माण झाला होता. अर्थात या वादानंतर आम्ही सुप्रिया सुळेंशी संवाद साधला आणि त्यांचं या सगळ्या संदर्भातलं काय म्हणणं आहे हे तुमच्यापर्यंत मांडायचा प्रयत्न केलेला आहे. आता सुप्रिया सुळेंनी जो वाद झाला होता त्याच्यावर जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला काय वाटतं, त्याच्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ह्या वादाबद्दल तुमची काय मत आहेत हे सुद्धा आम्हाला सांगा. मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.